वेलकम वेलकम वेलकम. आय थिंक काल पण तुम्ही मला या शर्टात बघितलेलं, पण हा छोटं घर प्रॉब्लेम्स. मम्मी जेवते जरा ती बेसिनमध्ये, आता आम्ही किचनमध्ये आवरतोय जरा, असं सीन चालू आहे. 2 मिनटाचा पॉज घेऊया आपण या ठिकाणी, कारण खूप भांड्यांचा आवाज येत आहे. हो तुम्ही हां, आणि मी काय म्हणत होतो, काल पण तुम्ही मला ह्या शर्टमध्ये बघितलं असेल, पण येस, जसं की आम्ही पुण्याला आलो आहे, घरातलं मी एकच शर्ट आणलं आहे. सो रोज मी घरात एकच शर्ट घालून झोपतोय, जे की हे आहे. ओके, आज आहे आपला लक्ष्मीपूजनानंतरचा दुसरा दिवस, जो की आहे गुढीपाडवा. गुढीपाडवा नाही, पाडवा. दिवाळी पाडवा. हे दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदा. हा, आणि ह्या दिवशी वैष्णवीने माझी पूजा करायची असते, मला हारबीर घालायचा असतो, माझ्या पाया पडायचा असतं. तुला हार घालायचा? हे सगळं आता ते करणार आहे, तर ते चालू करण्याआधी जरा गेट रेडी विथ मी असं शूट करू असं म्हणतोय. माझ्या डोक्याला नको हे मारू सगळं. चल, हा, साडी ठेवलीस का ग? कुठली? तुला लक्ष्मीपूजनाला मिळालेली साडी? हा ठेवली. स्ट्रेट करणार मग भेटूया तुम्हाला. वैष्णवी आता काय करते ते ह्याच्यामध्ये. पुण्यामध्ये खूप गरमी आहे, त्याच्यामुळे मी केस स्ट्रेट करणार आहे. पुण्यामध्ये खूप गरमी आहे, तर वैष्णवी आता केस स्ट्रेट करणार आहे आणि बन करणार आहे, डायरेक्ट बन मस्का पाव. बिकॉज तुला पडदा लावायचा असेल तो, तर इन केस बिकॉज मम्मी झोपत असेल तर. ओके ओके. खूपच ऊन आहे, आणि काय म्हणतात त्याला, मी काल केस मोकळी सोडून चूक केली, बिकॉज जे सेटिंग केलं होतं मला इतका घाम आला नंतर की ते माझे सगळं निघून गेलं. सो येस, मी एकटाच नाही सेम कपड्यामध्ये, तू पण सेमच कपड्यामध्ये. नाही, मी काल नव्हतो. हो, याच कपड्यामध्ये होते कालच्या ह्याच्यामध्ये. सो मग मी आता डायरेक्ट स्ट्रेट करणार आहे. वाव, माईकच्या जवळ आवाज जाणार आहे. वाव, हे महागडं गिफ्ट तुम्हाला कोणी दिलंय हो? ऍक्च्युली हेच माझ्या पाडव्याचं गिफ्ट आहे. हा, हेच तुझ्या पाडव्याचा गिफ्ट आहे, पण मी तुला आधीच दिलंय. सो तुला आता पाडव्याला तू जेव्हा मला ओवळशील तेव्हा तुला 1 रुपये दूंगा मैं त्या ह्याच्यामध्ये. बघू ना, थांब, लेट्स आम्ही एकदा आवाज चेक करतो. लांब नेलं की कूल. सो आवाज, मला तर दिसायला जागाच नाही, पण आता काय, ठीक आहे. कसं आहे, जुने जमाने कारचा हे आरशे ह्याच्यात मिळतात. पप्पांचा फेवरेट आरसा, बिकॉज हे आरशे असे नाही का, खालती आपल्या इथं बसतात ना ते बायका वगैरे, हा, आमच्या इथे विकायला येतात. आणि हा दिसत नाही मला. हा आरसा माझे वडील दाढी करायला वापरतात. ठेव ना, काय तू बघ मला कसं दाखव. अगं मी तिथं बघू का इथं बघू ब्रो? इथे बघ. इथे नाही, मग तुला मी कुठेतरी सेटल करून देऊ शकतो. म्हणजे तो आरशाचा मागचं नको दाखवू का, एवढं काळा झालंय डाय लावून त्याला. नाही दिसत आहे. अगं ह्याच्यात का नाही बघत आहे तू? ह्याच्यामध्ये नाही नीट होते. बरं चल घे, थोडं वर करावं लागेल. बस का एवढं? हा, मला असं स्लीक बन करायचं आहे. वैष्णवीला असं स्लीक बन करायचं आहे. म्हणजे मी असं रिपीट करतोय लिटरली. असिस्टंट मी पण जरा करू का माझे थोडेसे? बापरे, केवढी गरमी आहे ह्याच्यात. हो बघ, डायरेक्ट बॅग घेऊन शाळेला जाऊ का? का तर तुम्हाला मागे ढकललंच का? वाव वाव, मी रेडी होतीये. पुरुषांनी पण वापरू शकता. अरे अरे भक्ती आहे बघ, कडा पैसा तो है ब्रो इसमें. पैसा जितना भी पैसा डाला है उसके पैसे का चीज तो है ब्रो इसमें. नाईस नाईस. कसं वाटते ही हेअरस्टाईल? छान वाटते. मासे लय गरम झालंय. आता एक कोल्ड शॉट द्यायचा असतं असं त्यांनी सांगितलं होतं. कोल्ड शॉट. चैतन्य, मी रेडी व्हायला ऑलरेडी मला वेळ लागतोय आणि तू त्याला अजून हे करतोय.
हे बघ बच्ची काय सुंदर ही कसली आहे, हिला बघवत नाही माझे केस एवढे छान साईड झालेले. वाव यार, मजा तो आ रहा है. ठीक आहे, बाय. काय म्हटलास? गॅदरिंगला चालले तू असं मला फील येईल थोडंसं. असं काय बोलतोस बच्ची तू माझ्याबद्दल? मी एवढं रेडी होतीये, तुम्हाला म्हणतो की मी गॅदरिंगला चालल्यासारखी दिसते. नाही, हेअरस्टाईल म्हणतोय तू अशी नॉर्मल. दिस विल बी माय हेअरस्टाईल बिकॉज मला खूप गरम होतंय त्याच्यामुळे. आणि माझे थोडे जे वेव्स आहेत ते ऑलरेडी आहेत ना चैतन्य? येस आहेत. मी करू बच्ची, मी तुझे वेव्स करू का आता मागच्या केसांचे? यू कॅन. सो चैतन्य विल डू माय वेव्स. सो आता चैतन्य डायसन ही डायसनचं ब्रँडिंग का करते मला तेच कळलं. चैतन्यने हे घेतलंय शस्त्र जे काय. बरोबर आहे ना कॅमेरा अँगल मध्ये? यू गाईड मी. ओके. येस येस. पण वरनं एवढी हवा येते, तू हल्ली ना तुझं डोकं घेऊन तर मग ते होणार नाही. बच्ची तुला इथं मॉडेलिंगला नाही उभं केलंय. बिकॉज मलाही बघायचंय तू काय करतोय. मला आरसा तर दे यार. हे बाई, ही डोकं तू हलव. मला आरसा नाही दिला तर थांब ना, थांब आता, थांब. वाव, कसला आलाय हा वाढीव. बच्ची त्या व्हिडिओ मध्येच येत नाही काय? तू मला आरसाच नाही देते. सोडून ना मध्ये पकड. ओ थांब जरा, थांब. त्याला 30 सेकंड. 1 2 3. आता पण ओय गो, हे बघा कसलं झालंय हे वाढीव. तेरा भाईने किया, तेरा भाईने किया, तेरा भाईने किया. हे पकड इकडे. तसं मी ना आता ते पकडताना मला. हे आपण दुसरी शेंडी घेतो आता. हीट मॅक्सवर ठेवायची आणि ह्याला हे फक्त असं लावायचं पोळांना. आणि ओ माय गॉड, हु इज दिस हेअर ड्रेसर. सर्वात लो स्पीड वरती तुझे केस असे. ओ माय गॉड ब्रो, चलो कोण आहे वाढीव? एक काम कर ना, हे उरलेल्या सेक्शनवर हीट वाला स्प्रे मार. मी मारायचा विसरले. तो स्प्रे मार. तो इथं ठेवलाय मॉक्सीवाला. पटपट. नाही, खूप नाही करायचं, खूप कमी आहे. आता बघ, 2 लेंड्या काय 2 शेंड्या झालेल्या आहेत. आता चालू आहे आपले नेक्स्ट शेंडी. अरे पण खूप शेंड्या करायच्या. हो, मला वाटतं ही नवीन तुझी हेअरस्टाईलच होईल. आय थिंक दिस वुड बी युअर पीक हेअरस्टाईल. हे कर्ल्स जास्त वेळ राहणार नाही बिकॉज केस ओले नाही आहेत. थांब जरा आता. ओ माय गॉड ब्रो, इथं मागं भाई कोण आहे? मी एवढा वाढीव हेअर ड्रेसर खरंच बाबू. हो कडक यार. बच्ची तू माझंच रील बनवून टाकणार आहे असं मला वाटतं. ठीक आहे. मी एवढं वाढीव पद्धतीने जे करतोय तुझे कर्ल्स. तू केस मिड सेक्शनला पकड आणि ते खालनं घे. नाही, हे बघ, हिने मला चुकीचं सांगितलं. असं धरायचं. काय कसं? अरे मला चटका बसतो. जरा लांब पकड माझ्यापासून. जरा लांब पकडते माझ्यापासून. हा, कमी केलं. अरे माझ्यापासून लांब पकड. अरे माझ्यापासून लांब. अगं लांबच पकडलं. असं पकडू. असं पकडू. पुढे वाढवलंय. आता आय थिंक मी सगळा व्हिडिओ नाही घेणार आहे. ठीक आहे, मी आता बंद करते. कर. तुला मज्जा येते ना हे सगळं करायला? मेरे को तो नया धंधा डालने का मन कर रहा है ब्रो. स्वतःचं बार्बर शॉप का? बार्बर. भाई पैसा तो है भाई, इसमें पैसा तो है भाई. बघ, अर्धे झाले पण आणि तू म्हणते लय वेळ लागेल. हे बघ, त्याला आता डिफरन्स दाखवते. विंचरायचे. हा, पण नको तू डिफरन्स बघ ना केवढा दिसतोय तुझ्या केसांमध्ये. आता जास्त घे. ओके. हिला काही चांगलं होत असेल ना, हिला घाईच लागलेली असते सगळ्या गोष्टींची. तर एवढा सुंदर व्हिडिओ बनणार आहे यार. मला पण करू दे. चल आता. नाही, थांब मला हे करू दे इकडचं. सो हा आहे लास्ट सेक्शन, राईट चैतन्य? हा आहे लास्ट सेक्शन. करेक्ट. वैष्णवीने 1-2 केले, मे बी ते खराब झाले असतील. पण बाकीचे जे मी केलेत ना ते खूप सुंदर झाले. तर लास्ट टाइम मेकअप पण मी कसा केला होता हॅलोविनवाला. यार, यू गाईज शुड बी ग्रेटफुल वाटते. तू तर माझे पाय दुधाने धुतले पाहिजे. अजून काय? मी एकदम ऑलराऊंडर नवरा तुला भेटलाय. चला नेक्स्ट. वाव,
कौन है ये बादशाह? मैं हूँ ये आता मी तुला बादशाह. सांगते काय करायचं. ह्याला कोल्ड दिलंयस ना तू. हां. ओ बट इट्स स्टिल हॉट. या आपण ह्याला जरा चांगलं सेफ जागी ठेवू. बघू ह्याला हात लावू शकतो तू? नाही लावू शकत लावू ना. शकतो. ठीक आहे. सोड. बट आय वुड से की इथंच कुठेतरी ठेव त्याला कोल्ड. इथं ठेवतो. गॅस. ठीक आहे. आता हे हातावर सिरम घे, मी तुला सांगते एक मॅजिक. पण मी काय करू हे? सांग बरं ठीक आहे चल हे मी हां हे तू कर जरा. म्हणजे तुझ्या हिशोबाने तू तुझे हेअर हे कर. सो ह्याला वरच्यावर मी सिरम लावते. मला वाटतं ब्रश देऊ पण नको, ते असेच ओढ फक्त खाली. सो हे जे कर्ल्स आहेत मस्त मस्त. ये बाबा ओ भाई कसलंय ये मैंने किया है, ये इस पे मेरा हक है, इस पे क्रेडिट मेरे को चाहिए. सो ह्याला असं हे करणार आहे मी. पण नको ब्रश पण नको मारू. ऐक माझं. सिरम. सो काय होतं ते सेट होऊन जातं. मी ते सेटिंग स्प्रे वगैरे नाही आणलं. थांब मी करतोय ना एक मिनिट यार. लेट द हेअर ड्रेसर डू द मॅजिक मॅन. मी म्हणजे हाताचं सिरम लावते. थांब ना. बट ठीक बघ ना जरा. यार मला पण बघू दे काय करतोयस. ते असं आहे ना जरा असं हे पाहिजे होतं थोडंसं नाही का, असं बाहेर निघले पाहिजे होतं. नाही यू कॅन. आता मी तुला सांगते ब्रश नको करू बच्ची मला. सो मी ब्रश नाही करणार. दिस इज माय फायनल हेअरस्टाईल. पुढे सरक नाही त्यांना दिसत पण नाही. दिस इज माय फायनल हेअरस्टाईल. थांब तुला मी करून देतो ब्रश पाहिजे थोडंसं. हाताने पण करू शकतो बाय द वे. आय फॉरगॉट टू टेल यू. ते ह्याच्याला लावलं तर मला वाटतं जाईल. तू तर लय जोरात करतोय. लय. अरे ह्याला जरा ना हॉट ब्लास्ट सॉरी कोल्ड ब्लास्ट देऊ. म्हणजे बापरे तू खूपच ओढतोस यार. हे कर्ल सगळे मिक्स नाही झालेत ना? हो मी पण मगाशी केलं होतं अजूनपर्यंत कसे सेट राहिलेत. पण आपण एवढी ब्रँडिंग का करतोय यार? ब्रँडिंग नाही करत आहे मी. आपण आपली तारीफ करतोय. आपण आपली तारीफ. आणि हेल्दी पण दिसतात केस. म्हणजे बघ ना किती हेल्दी वाटतात मान्या. मस्त फोटोज पण होतील आपले काढून. चल लेट्स गेट रेडी. सो दिस इज द स्टोरी ऑफ द डे. सो हा माझा बेसिक क्लिअर आहे. फक्त मॉइश्चरायझर अँड सनस्क्रीन मी वापरलेली आहे. आणि रिसेंटली मी केली होती दिवाळी शॉपिंग. मी म्हटलं की आय शुड स्टार्ट डुईंग मेकअप फ्रिक्वेंटली. त्यामुळे मी खूप बेसिक गोष्टी आणल्यात. पहिलं तर करेक्टर, बिकॉज मला फक्त अंडर आईजला हवं होतं मोस्टली. टेंट पण आणलं आहे, पण मी आज टेंट नाही वापरणार आहे. टेंटच्या जागी मी हे टेरे वापरणार आहे. तू मला हे प्रोडक्ट यूज करताना नाही पाहिलं ना त्या दिवशी मॉलमध्ये? यार माझा हात जरा जास्तच स्पीड बसतोय मला यार. प्रॉब्लेम लाईट लावतोस का मग? पेल पड गया ब्रो. आता बघ आता माझं. ठीक आहे हे असं घ्यायचं. वाव यार छान दिसतोय. फक्त माझे असं छाप करायचं. इथनच वरती मी छान दिसणार. इथनं खाली जर माझी थोडीशी ढेरी अशी. काय करायचं? तू छानच दिसतो. छान दिसतोय तू आता जे काय बोलतो? मी पण असंच दिसत. हो मी तुला कलर करेक्टर करू शकते. नाही नको मला नाही करायचं कलर करेक्टर. आय एम गुड विथ माय ब्लॅक कलर. माय सावळा विथ ब्लॅक कलर. ठीक आहे. कसं वाटतं माझा मेकअप? आणि आता हो पावडर तर तू लावशील ना मग? नाही मी नाही लावणार पावडर. एवढी खाली वाया नको घालू ती पावडर. मेकअप आर्टिस्ट मी मुद्दामून हाफ फेसला लावते. तुला दिसतं हा रुईन ना बघ. आता हाफ फेसला पावडर आहे, हाफ फेसला मेकअप आहे. फक्त एक म्हणजे हा साईडचा मॅट दिसतोय, ह्या साईडचा चमकतोय असं पावडर खाली पडते वाया जाते. अरे बच्ची ते तसंच करायचं असतं. आता पडणं म्हणजे आतून पावडर पडेल ती. महागातल्या प्रॉडक्टवर खूप मजा नाही. चल का मस्त आहे. ठीक आहे. माझं कसं आहे तुम्हाला बाय विदाउट मेक. हा आपण इथं मस्त फोटो काढू शकतो रे. हां लवकर काढायला लागतील मला वाटतं सन डाऊन होण्याच्या आधी. सन डाऊनर झालं तर जरा काळ. मगाशी काय सुंदर व्हिडिओ येत होता. आता लगेच व्हिडिओची क्वालिटी खराब झाली का थोडी? हां आता माझा मेकअप फिक्स झाला. आता आम्ही काय करणार? आम्ही फोटोज काढणार आहे आधी. मी मला ज्वेलरी घालायची. 1 सेकंड. मी आले ज्वेलरी घालूनच आले डायरेक्ट. लेट्स गो.
घ्यायचं पूर्ण. नको 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 नको. बापरे नको ते पाय पुढे दे ना. हे घ्या तुमचं गिफ्ट. सॉरी पोरांनो, हे गिफ्ट मी हिला आधीच दिलं होतं, पण हे पाडव्याचं तिचं गिफ्ट होतं. मी आता हिला परत ते देत आहे. थँक्यू. डायसनचा बेबी बाळा. असंच धरते ते त्याला कधीपासून. वा 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 वा. रील पोज झाले जस्ट झुप. कसं आहे इथं ते अंधार. ट्रान्झिशन कसं वाटलं तुम्हाला? ट्रान्झिशन तिथं पण अंधारच आहे ब्रो. सो मगाशी काय झालं होतं, मगाशी सगळं ते चाललं होतं वळणी वगैरे वगैरे वगैरे. त्याच्यामध्ये नंतर आम्ही जरा घाई गडबडमध्ये होतो. सो म्हटलं आता जरा ब्लॉग शॉग नको करायला, ब्लॉग शॉग. आय थिंक खूप अंधार आहे, आपण तिथं खाली उतरल्यावर शूट करू. यार पण ठीक आहे ना, अंधारात पण बघा जरा कधीतरी, आम्हाला काय प्रॉब्लेम आहे. आग लागली एवढा दूर. सो म्हणून आम्ही ना पटपट आवरलं, आम्हाला उशीर झाला होता. या आणि वैष्णवी आज तिच्या माहेर ना, या माझं माहेर. तुझ्या माहेरकडनं तू तुझ्या सासरी चालले. तुझ्या सासरकडनं तू आता तुझ्या माहेरी चालले. थँक्यू. थोडेसे मला अश्रू आले होते की रोज मला आता त्रास द्यायला कोणी नसणार आहे. पण आता ठीक आहे, इट्स ओके मॅन. 3 दिवस जरा आता मैं मोकळा सांडू, मैं कुछ भी कर सकता हूँ. घरातली कामं. शुभम बरोबर जाणार मी मस्त खेळायला इकडे तिकडे, स्नूकर बिकर इझी. आत्ताच तुला शुभम प्लॅन सांगितलाय मी. ठीक आहे आता. आणि हा नेक्स्ट तुम्हाला सांगायचं राहिलं, सो दीदीचा बर्थडे वगैरे येतोय आणि प्लस दीदी आज पाडवा आहे, प्लस आज उद्या भाऊबीज आहे, Correct. प्लस दीदीचा बर्थडे नेक्स्ट वीक आहे. येस. सो 3 मोठे ओकेजन. Yes. सो दाजी, मी, चैतन्य आम्ही डिसाइड केले की वी विल गिफ्ट हर टुगेदर समथिंग व्हेरी एक्सपेन्सिव्ह, जे आम्ही एकच इंडिव्हिज्युअली नाही घेऊ शकत, पण तिघं मिळून तबाही करू शकतो. Yes. सो 3 भाई 3 तबाही सीन होणार आहे आज. येस. सो दीदीला आम्ही म्हटलं की मी आता माहेरी चालली आहे, पण दीदीचा रस्ता दीदीचं घर मध्येच पडतो. सो आय वॉज लाईक मी येते, आपण जरा चिल करू. आणि मग चैतन्य खूप अंधार आहे, जरा फ्लॅश लाव ना पटकन. सो मी म्हटलं की मग मी येते, आपण चिल करू 5-10 मिनिटं अँड तुला भेटेल, आपण कुठेतरी जाऊ अँड देन मग मी जाईल माहेर. हा सरळ. सर. सो पण दीदीला ते नाही माहिती की मागं सनसेट किती दीदीला मस्त होतं. मागे सनसेट. सो दीदीला ते नाही माहिती की आम्ही तिला तिला गिफ्ट घ्यायला चाललंय, फोन घ्यायला आता सांगितलं फोन देणार आम्ही तिला. व्हेरी स्टुपिड. ठीक आहे आता नेक्स्ट तुम्ही तिथंच बघा. आता जेव्हा आम्ही निघू किंवा काय करू ना, त्यावेळेस तिथं गेला Shoot तुम्ही. करेल आम्ही, येस. आणि दीदी एक्सप्रेसिव्ह आहे खूप, सो आय एम Yes. व्हेरी एक्सायटेड टू. की दीदी रडू शकते म्हणून, पण दीदीला कॅमेरा रडायचं दाखवला नाही, बट शी इथं पलीकडे त्या पांढऱ्या गेटच्या इथे तर जायचं. हा ट्रक आहे ना तिथे, यू टर्न मारा. ह्या ट्रकच्या इथे. हा इथंच. हा 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 ठीक आहे, चालेल. चला उतरतो. बाय बाय. आहे ना लवकर डिस्चार्ज होतो. जाऊ दे, घेऊन टाक मग एक आता नवीन. नको आता पुढच्या वर्षी. बघू तर काय झालं. अरे ते हे झाले त्याला अख्खं ये तो बहुत ही बुरी हालत हो गई है. 1+ सारखं झालंय. त्याच्यामुळे तो थोडीशी बॅटरी डाऊन लवकर होती. म्हणजे स्क्रीन पूर्ण वेळ चालू राहते का? जाऊ दे आता, चांगलाच घे कुठला तरी. हे रेनो बिनो नको घेत जाऊ. हा नाही तो ओप्पो आहे ना. अरे मग ओप्पो रेनोच रेनो ना. म्हणजे काय आता. अरे हा सॉरी. खूप दिवस झाले तिचा खराब आहे. आय थिंक मम्मीच्या मम्मीच्या वेळेसच झाला तो हा. खराब. हा का. हा मम्मीला हॉस्पिटलला घेतलं. ओय बाबो, ही काय फ्लॅश लाईट आहे डायरेक्ट ही. चांगली आपल्यासाठी रिंग लाईट. दाखव बरं तुझ्या चेहऱ्यावर. Wow, ring light danger. मी म्हटलं मी आत्ताही घेऊ शकते, पण मला घ्यायचं नाही. मी 1 वर्षाने घेणार. 1 वर्षानी 1 वर्षानी बाळा. आता म्हणजे आता नाही करायचं. हा ठीक आहे ठीक आहे. थोडंसं आता चैतन्य माईकचं तुझ्याकडे ना. थोडंसं छान. अच्छा, पण नाही इथं पण छान भेटतात दीदीला कपडे. अजून माहित नाही की तिला सरप्राईज मिळणार हा आहे. कुठला फ्लोर आहे? थोडंसं आम्ही कार मध्ये बिल्डअप केलं की दीदी अगं तुझा फोन बिन तुटलाय, काय विषय असं. हा ग्राउंड आहे, आपल्याला वर जायचं तर ती म्हटली की हा यार आता जाऊ दे, 1 वर्षानेच घेईल मी आता फोन. आणि तिला काय माहिती, कुछ ही पलो में उसके बाद होने वाला है नया फोन. ये काय म्हणते?
काय सहज माझ्याकडे एकच हेडिंग म्हणून म्हणलं तू तिथं तुला याच्यासाठी आणलं आम्ही. तुला काय वाटलं आम्ही क्रोमा मध्ये काय भाजी घ्यायला आलोय का? हो पण तू बघ आता कुठला कलर काय तू बघ, कसं. तुला फोन पण बघ, तुला दुसरा कुठला आवडतंय तर दुसरा, काय 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 काय. हा आम्ही पसंत केलेला आहे. आम्हाला वाटतं हा चांगला आहे पण तू डिसाइड. तू डिसाइड कर आता. नॉट पाहिजे अगं. हो मस्त. हिला काय हिला वाटतंय प्रँक चालू ह्याच्यावर असते. तू बघ तुला अजून तिला ऑप्शन पाहिजे असेल तर. हा 13R आहे. हो ह्याच्यामध्ये ते वेगळं. अगं तू त्याचा विचार न करू आता. घे आता आणि चला जाऊ परत त्या उडीला. काय तर तू हे वापरणार पण नाहीयेस पण ठीक आहे. तिला अख्ख्या फोन मध्ये काय आवडलं तर AI इरेझर टूल आवडलं. जे ते वापरणार पण नाही. हा. बट ठीक आहे. बट ओव्हरऑल हा कशी झाली का दीदी खुश? उघडू नको आधी. हा डायरेक्ट उघडशील अजून मोठा फटका. औषध घे. वा अजून एक गिफ्ट. अजून एक कुठे? अजून एक गिफ्ट. अजून एक गिफ्ट. ये टक टक देख सावरिया पाणी पडा. सो वैष्णवीचं दुसऱ्या ॲज युजल वैष्णवी दुसऱ्यांच्या भांडणामध्ये काय चाललंय तिथं नाक खूप असते आणि बघते की काय चाललंय काय नाही. माझा मेकअप किती छान दिसतोय लाईट मध्ये. इट्स ऑल अबाउट लाइटिंग. आयफोनचा कॅमेरा चांगलाच आहे. दरवेळेस आयफोनचा चांगलाच कॅमेराचा डिटेल्स असतो. एवढा महागाचा घेतलाय ना मेकअप म्हणून ती एवढा शहाणपणा करते. महागाचा मेकअप घेऊन पण असं ऍक्टिंग तर बघितला पान खाते. वो कभी जाएगा नाही ब्रो. पान नाही खात मी. काही नको सांगू लोकांना. नाही पण ऍक्टिंग तर अशी करते ना. दीदी सोबत जाते. दीदी कसं वाटतंय तुला दीदी? एक्सक्यूज मी दीदी. कसं वाटतंय तुला? कसं वाटतं का ग? पोटात गोळे. तुझ्या पोटात सद्दाम बॉम्ब फुटत आहेत का? फुल असं एक काम कर. असा पैशाचा गट्टा घे असा ठेव नाही आणि त्यांच्याकडनं फोन घे. आणि तुला दॅट टिकटॉक शिट. आणि तुला गोडची चेन बिन घालू अशी. हा आणि मग तो ओपन कर. पुढे गेले दाजी. थँक्यू. मला पण भेटला बच्चे. हा का? मला पण पाहिजे. मग आता हे जी खरेदी करण्यासाठी पैसे तू दे. टक्के मी तुला ऑफ देते. पकड ना मग. असं व्हायचं डायरेक्ट पडायचं खाली. नाही आम्ही ज्या प्रकारे आवाज काढतोय आहे फोन आहे ना. थँक्यू. वा यांच्यासोबत चार्जर पण येते रे बच्चे. आयफोन वाले देत नाही हे सगळे. अयो केशरी वाय. वा वा वा. हे स्क्रीन गार्ड लावून दिले का ऑलरेडी? दाखव मग कसं आहे. वा 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 वा. हा कलर छान आहे ना. कर कर. आवडला ना? कर कर. ऑन कर. पूर्ण घे ना. वा 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 वा. कसं? कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन्स सगळ्यांना. कॉंग्रॅच्युलेशन्स सगळ्यांना. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. आला आला लाल टिंब. मस्त वाटतंय रे. हॅलो नेवर. हम साथ साथ है. आला आला. आपला व्लॉगिंग चालूच असतो. हे चांगलं आहे. क्वालिटी चांगली आहे कॅमेऱ्याची. चांगली. हा क्वालिटी चांगली आहे. कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन्स दीदी. कॉंग्रॅच्युलेशन्स. अरे कोण चोरी करतं इथं?
त्यांनी बिचारे ते प्रँक केला रे त्यांच्यासोबत. चोरी क्या ना सो जे दीदीसाठी होतं येस येस दीदीला पण घाम फुटलाय आणि मलाही घाम फुटलेला आहे अशा प्रकारे. आणि त्यांनी आम्हाला म्हणजे ते एक नायकाचं औषध नव्हते पण त्यांना वाटलं की अरे ही बिचारी मुलगी हिला का नाही द्यायचं, तर मला पण देऊन टाकलं की घे बाबा तुला वाईट नको आणि वाटायला. मग माझं काय होय का फक्त मुलींनाच द्यायला पाहिजे का? मग बरी बॅड बरी चला नायकाला जाऊया आता. नायकाला नाही का शॉपिंग करेंगे. लगेच रिडीम करू. नायका बघ कसं लिहिले मराठीत. तुला नाही का अक्कल? तुला नाही अक्कल, तुला नाही डायरेक्शन. सिनेमन वाव तू पण आहेस तिनं पण. हॅलो 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 हेलो मैडम राम राम. आणि मम्मी आणि अश्विनी ट्रेनिंग करतायत. हा एक दे दो मैम सबको दो, इनको सबको दो. हाय है ते दोनों मेरा ऑकवर्ड भाई आणि सो आय थिंक दॅट इज इट फॉर टुडे. ॲज युजल आम्ही तेच करतोय की काय म्हणतात त्याला एकदम फास्ट मध्ये व्लॉग एंड करतोय काल सारखं. पण ठीक आहे बघा तुम्ही काय टेन्शन नाही ह्याच्या आधीच सबस्क्राईब लाईक शेअर सबस्क्राईब.